आईला लग्न अशा ठिकाणी घेतलंय पाण्यातनं जायला लागतंय पलीकडे. ह्यांचं डेस्टिनेशन वेडिंग आहे म्हणून बरं आहे. मी जर इथं लगीन घेतलं असतं तर माझ्यासाठी आलेलं वराड लग्न सोडून इथं पवत बसलं असतं. माझं जाऊ दे, पुरगी तर आधी घाऊ दे. आईला आधीच लोकेशन कडक आहे, वरनं आणि झाडातनी चिटकवलं हिंनी लय काय काय. असू दे, जरी ह्यांचं नियोजन असलं म्हणलं हळदीचं, आमचं पण बघा तेवढं जेवणाचं मेनू बघा. जेवायला लय असल्यावर हे असं करतय, खायला झेंडूचं फुल वाढतंय. लका तुला फक्त दिला पाहिजे शाका भातच. आता ह्यो बघा आधी म्हणला जागाच नाही माझ्या पोटात आणि जरा कमीच मेनू आणलेत वाटतं ह्यानं ताटात. ह्याच्यामुळेच सगळं संपायचं. आपण घेऊया लवकर खाऊन. आणि ह्याला सांगितलं तू बघतावर पुढे जाऊन लोकेशनला जागावं आपल्याला फोटो काढायला. आणि इथंच गावलं की रोनेटी इव्हेंट केलेलं डेकोरेशन. मग फोटोशूटला हीच करावं म्हणलं फिक्स लोकेशन. तिकडं नवरा नवरीचं राहिलं ना आम्हीच फोटो काढायला पहिलं. अशी आमची गत झालेली. हळद इथं चालू झाली नाही तवर म्हणलं ह्याच्या अंगात आलं काय. बघा कसं नाचायला लागलंय. ह्याच्यावर तेवढं मी नाही आलेलो बघा. ह्या मालकागतच ड्रोन पण कला करतय, लगेच कुठं हातात येतय. ह्याला म्हणलं लका तुझ्यामुळे एखाद्या क्लायंटचं बजेट हलायचं, एवढ्या पाणीपुरी कशाला घेऊन याचं. आधीच ही कमी होतं, वरनं आणि गडे आमटे आणल्यागत पाणीपुरीचं पाणी ड्रोनातनं घेऊन आलाय. बघत बघत इकडं संगीतचा कार्यक्रम चालू झाला. हिंनी केली माझ्यावर कला. नवरा नवरीचं व्हिडिओ काढ म्हणली ती मला. इथं आपल्याला अजून काम लागायच्या आत म्हणलं रूम वर जाऊन झोपूया आणि सकाळ उठून बाकीचं पुढच्या पार्ट मध्ये दाखवूया.